हॅलो फ्रेंड्स, श्रीव्यास ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत जाळीदार इडली. त्यासाठी आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स यूज करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण 1-1.5 वाटी तांदूळ घेऊन त्यामध्ये पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहोत. तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतले आहे. आता यामध्ये आपण पाणी ॲड करून घेणार आहोत. 1.5 वाटी तांदळासाठी आपण अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी उडीद डाळ घेणार आहोत. उडीद डाळीचं प्रमाण योग्य असावं, कारण नाही तर इडली जास्त आंबते आणि इडलीचा जास्त आंबट वास येतो. त्यामुळे उडीद डाळीचं प्रमाण योग्य असायलाच हवं. आता आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. 5 ते 6 तास आपण तांदूळ आणि उडीद डाळ भिजत घातली होती. चला तर आपण त्याचे आता वाटण करून घेऊया. सर्वप्रथम आपण तांदूळ वाटून घेणार आहोत मिक्सरवरती. तांदळाचं पीठ हे आपल्याला जास्त मोठंही नाही आणि जास्त लहानही नाही, मीडियम मध्यम आकाराचं दळून घ्यायचं आहे. त्यासोबतच आपण आता उडीद डाळ ही दळून घेतली आहे, ती आपण ॲड करून घेऊयातच. दोन्ही मस्त मिक्स करून आता आपण पाहूयात तो सिक्रेट इन्ग्रेडियंट. तर ते म्हणजे आहेत पोहे. आपण अर्धी वाटी पोहे स्वच्छ पाण्याने धुवून मिक्सरला वाटून या बॅटरमध्ये ॲड करून घेणार आहोत. यामुळे इडली खूप स्पंज आणि जाळीदार होते. 5 ते 6 तासानंतर पाहू शकतात आपलं इडलीचं बॅटर छानपैकी फुगलं आहे. तर आता आपण बनवून घेणार आहोत त्याची इडली. इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवरती इडली पात्र ठेवून तळाशी पाणी टाकून अर्धा लिंबू टाकल्यामुळे तळाशी काळं होणार नाही. अशा प्रकारे आपली इडली बनवून तयार आहे. त्यासोबत आपण सांबारही बनवलं आहे. सांबारची रेसिपी पुढील व्हिडिओमध्ये येईल. धन्यवाद.